आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख मोहे. इरती माई के दुखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करे आपुलिया ऐसे, लावी मना पिशी गोविंदाचे. इरती माई के दुखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. इरती माई के दुखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. सांद्र निलांब जगणहित पाणी मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी शत्रुदास तुकादयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम. यही कहूँ भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम, पंढरीचा देव राया, पंढरीचा देव, पंढरीचा देव, पंढरीचा देव राया.
दंडवत तुझी पाया सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुझ्या देवा यावरी नकरा सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविर आपुला तू एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे हेरती माई के दुखाची जनिती नाही आधी अंती अवसान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट महाराष्ट्र भूषण जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात विठाला कीर्तनाच्या अगोदर अल्पशा हा परिहार द्यायचा होतो असं आपल्या देवकरवाडी या गावामध्ये चालू असलेला साधू संतांच्या आशीर्वादाने हनुमंतरायाच्या कृपेने व गावकरी मंडळीच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने माझ्याकडे आलेले माझे परम मित्र जेव्हा आम्ही एकत्र शाळेमध्ये शिकत होतो असे आमचे आत्माराम दादा खेडकर यांनी मला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या गावचं दर्शन झालं विठाला इथे आल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक श्री हरिभक्तपराय की शंकर भाऊ असतील मी असेल आमचे विठ्ठल महाराज कुलकर्णी असतील आमच्यासारखे किती गायक लोक कीर्तनकार मोठमोठ्याने दिगंबर बुवा काशीराम बुवा यांची जेव्हा कॅसेटी निघल्या होत्या आम्ही एकत्र शाळेमध्ये शिकत असताना दिगंबर बुवा काशीराम बुवा यांच्या कॅसेटी रमेश बुवा शेंगावकर यांच्या कॅसेटी आम्ही ऐकायचो आणि ऐकत असताना आम्हाला बुराय मागे जर गेलो शाळेमध्ये जर आलो तर त्यांच्या कॅसेटी तेव्हा कुठेही मंदिरावरती लावल्या जायच्या आणि त्या कॅसेटच्या माध्यमातून आमचा परिणाम असा झाला महाराज की प्रत्येक अभंग असेल काशीराम बुवांनी गायलेला दिगंबर बुवांनी गायलेला जो अभंग असेल तो आमच्या मनामध्ये रुजला हृदयामध्ये रुजला आणि ते अभंग आम्ही गुराय मागे जात असताना सहजपणे तेव्हा काही स्वरात येत नव्हतं महाराज बरं का पण आपलं कसं तरी कोणीकडे तरी ओरडायचो पण माझे जवळचा माझा भाऊ होता त्याने आमच्या गावकऱ्यांना विनंती केली की गुराय माझा हा फार ओरडतो याला तुम्ही आळंदीला टाका 10वी झाल्याच्या नंतर आम्ही एकत्र 10वीला शिकलो इकडची बरीचशी माझी मित्रमंडळी आहे की आम्ही 10वी पर्यंत एकत्र शिकलो शंकरबुवा एकच वर्गाने पाठीमागे होते विठाला विठाला पिऊ कांबळे सरांचे चाहते म्हणजे आमचे शंकर महाराज तेव्हा तुम्ही एकटे काहीतरी म्हणायचे बघा गेली गेली माझी सक्ती गायची आणखी आठवतं त्याला झाली 27 वर्षे अतिशय गोड गायचे महाराज तेव्हा त्यांचा आवाज तेव्हापासून सुरेख आवाज आहे आतापर्यंत आवाज टिकून ठेवला काय माऊलीची कृपा असते महाराज माऊलींच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर माऊली कृपा केल्याशिवाय राहत नाही पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर योग्य सल्ला ज्यांच्या संगतीत राहायला पाहिजे त्यांच्या संगतीत योग्य मार्गदर्शन जर मिळालं तरच आपल्याला माऊली कृपा करते नाही तर जर आपण साईट सोडून जर आळंदीमध्ये जरी राहत असेल आणि साईट सोडून जर वागत असेल तर त्याचे परिणाम वेगळे होतात मी सांगायची तुम्हाला गरज नाहीये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आमचे वादक श्री हरिभक्तपराय ज्यांचं गुरुजींचं प्रख्यात महाराष्ट्रात वाजवणारे आहेत असे रामभाऊ काजळे यांचे शिष्य आमचे विक्रम महाराज गव्हाणे अतिशय सुंदर पखवाज वाजवतात वय कमी आहे पण गोड वाजवणे महाराज आणि सांगितलं तुम्हाला ज्यांचे आपल्या महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे कॅसेटच्या माध्यमातून काकड्याच्या माध्यमातून माझे अतिशय प्रेम करणारे मला सेवा करण्याचा योग आला शंकर व 5 वर्ष जेव्हा मी आळंदीमध्ये सप्ताह केला त्या सप्ताहामध्ये काशीराम बुवा आणि दिगंबर बुवाचा आवर्जून मी पहिल्या वर्षी भजन टाकलं नव्हतं महाराज भजन न टाकून भजनाला येणारी माणसं म्हणजे काशीराम बुवा आणि दिगंबर बुवा माऊली रुडकी मामा तुम्हाला सांगेल मी यावेळेस परिस्थिती अशी होती की पाऊस चालू होता
आणि वरती मंडप गळत होता. मंडप गळत असताना काशीराम दिगंबर भाऊ आले. वरून पाणी चालू होता. मी नाही बोलणार, आमच्या गावचे सोपान माऊली तंटामुक्ती अध्यक्ष माझ्या सोबत आले. त्यांना विचारा तो प्रश्न. पहिलंच वर्ष होतं, पाऊस चालू होता आणि अशा पावसाच्या प्रसंगामध्ये सुद्धा त्या मंडळींनी पावसाचा विचार केला नाही. महाराज, अशी माणसं भेटणं म्हणजे हे आपलं काहीतरी अनेक जन्माचं पुण्य असेल. असे साधू महात्मे आपल्या गावात लाभतात, हे तुमचं काहीतरी परमभाग्य असेल. विढाला विढाला विठ्ठल महाराज कुलकर्णी आहेत, आमचे आकाश महाराज आहेत, हरिश्चंद्र महाराज आहेत, इकडे मारुतराव महाराज आहेत, इकडं विनेकरी आहेत, तिकडे दुसरे विनेकरी आहेत. अतिशय फक्त मला इकडची जी बसण्याची जी सिस्टीम आहे ती थोडीशी आवडली नाही, पण बोलायला नको. विठाला आणि दोन्ही चॅनल वाले आमचे दीपक महाराज गोरे सुलदलीवरून आलेले आहेत. नाथप्रम चॅनल आहे त्यांचं. अतिशय गोड व्यक्ती आहे. माझं कीर्तन असल्यामुळे सुलदलीवरून ते त्यांच्या बबन माऊली गोरे त्यांना घेऊन आले. माऊली त्यांचे चिरंजीव अतिशय गोड पखवाज होतात. दादा पांडुरंग छान, त्यांच्याबद्दल दोघांबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. फक्त इथं पुरुष मंडळी जे पाठीमागे काय बसलेले आहे, थोडस इथं पुढं जर समोर आले तर जरा बरं वाटेल. थोडस कोणाचे पाय दुखत असतील माफ करा. थोडस अस्ताव्यस्त असं महिला मंडळ जे पाठीमागे तिकडे कट्ट्यावर बसतात. दुसरे मोठे एखादे कीर्तनकार आले, ज्येष्ठ कीर्तनकार आले, आता ज्यांचं जागरांचं कीर्तन आहे, जागरकाला बंधू महाराज इतोलीकर, तर त्यांना आपल्या गावचं थोडस व्यवस्थित वाटलं पाहिजे. असं कट्ट्यावर बसायचं किंवा कुठेतरी पाठीमागे सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे जन हो, तो भगवान परमात्मा आपलासा केला असता आपल्या जीवनातील दुःख नाहीस होत. नित्य नसलेल्या पदार्थामध्ये की जिथे दुःखाची जनिती आहे, जननी आहे, माईक पदार्थ आहे, अशा ठिकाणी मन न लावता अविनाशी असणारा जो भगवान परमात्मा आहे त्यांच्याशी जर आपण ऐक्य साधलं, त्यांची जर संगती केली, त्यांचं जर नामचिंतन अंतःकरणातून जर गेलं तर तोही आपल्याला त्याच्यासारखं बनवतो. पण काय करावं लागेल, जर आपण संतांच्या संगतीत गेलो आणि चांगल्या पद्धतीने जर भगवंताचं नामचिंतन जर केलं तर उत्तम अशा प्रकारची कीर्ती राहते. जर आपल्याला असं वाटत असताना आपण गेल्यानंतरही सुद्धा आपलं नाव या जगामध्ये अजरामर टिकून राहावं, याच्यासाठी आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. म्हणूनच माझे जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात, विठाला जगाकडे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं. जगाकडे बघितल्याच्या नंतर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना असं वाटलं की अरे, ज्या लोकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे, ज्या संतांवरती लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे, त्या संतांवरती हे लोक विश्वास ठेवत नाही आणि कुणाला तरी संत मानतात आणि कुठल्या तरी डुप्लिकेट संतांवरती विश्वास ठेवतात आणि मग यांचं कल्याण होत नाही, यांचा उद्धार होत नाहीये. जसे आता तुम्ही बघा भोंदू बाबा खरात यांच्यावर लोकांनी किती विश्वास टाकावा महाराज. अरे, या जगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे जे ओरिजिनल संत आहेत, आपण ओरिजिनल संत ओळखत नाही आणि कोणाच्या तरी बंधू बाबाच्या मागे लागतो आणि अशा डुप्लिकेट संतांवरती विश्वास ठेवतो आणि मग आपलं खऱ्या अर्थाने कल्याण होत नाही. मग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आलं, अरे या जगामध्ये संतापेक्षा असंतच जास्त झालेले आहेत. मग या लोकांनी जर ओरिजिनल संत सोडले आणि डुप्लिकेट संतांच्या जर मागे लागले तर यांचं कल्याण होणार नाही. मग माझ्या तुकोबरायांच्या लक्षात आलं, या जगामध्ये संतापेक्षा असंतच झालेले आहेत. पांडुरंग बाबा घोले सांगायचे विनोदाने, अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा, पारदी लंगोटीने त्यागी दिसे मोठा, कुत्र्याच्या अंगावर भगवी छटा आणि गाढवाच्या अंगाला भस्माचा काय तोटा. कितीतरी लोक असे दादा बाबा, कितीतरी समाजामध्ये अशी लोक आहेत की कपाळाला राग फासतात, भगवे वस्त्र अंगावर धारण करतात, हातामध्ये कमंडलू घेतात, दाढी राखतात, भगवे वस्त्र धारण करतात आणि जगाला लुबाडण्यासाठी अनेक ठिकाणी इकडे तिकडे फिरतात. मग अशा लोकांवरती जर आपण विश्वास ठेवला तर आपलं कल्याण होणार नाही. पोटासाठी संत झाले कलित बहुत. जर पोट भरण्यासाठी संत झाले असतील तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना लक्षात आलं, या लोकांचं कल्याण होणार नाही.
या लोकांचा उद्धार होणार नाही. मग माझ्या तुकोबारायांच्या लक्षात आल्याच्या नंतर तुकोबारायांनी ओळखलं, अरे ज्या ओरिजिनल संतांवरती विश्वास ठेवायला पाहिजे त्यांना हे सोडून दुसरीकडे भरकट आहे. यांना जर योग्य मार्गावर आणायचं असेल तर एकच मार्ग आहे. यांना खऱ्या देवाची जर ओळख करून द्यायची असेल तर त्यांना योग्य मार्ग आपण दाखवला पाहिजे. मग माझ्या तुकोबारायांच्या लक्षात आलं आणि मग तुकोबारायांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी काय केलं तर आपल्या डोक्यावरती देव घेतला. डोक्यावरती देव घेतला. प्रत्येकांच्या घरात जावं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. घरातच नाही, गल्ली गल्लीमध्ये जावं, प्रत्येकांच्या घरी जाऊन प्रत्येकांना एकच विनंती करावी. काय देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने डोक्यावरती देव घेतला आणि प्रत्येकांच्या घरात गेले. प्रत्येकाला एकच विनंती केली. काय केली विनंती? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईचा घर पुसोनी. महाराज तुकोबारायांनी प्रत्येकाच्या घरात जावं आणि प्रत्येकाला विनंती करावी की कोणीतरी देव घ्या. आयता आलेला आहे, पैसे लागणार नाहीत. विनंती करत आहेत माझे जगद्गुरु तुकोबाराय. पण तुमच्या सारख्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांच्या घरी जावावं आणि जगद्गुरु तुकोबारायांना काही लोकांनी काय उत्तर दिलं असेल? महाराज तुम्ही जे डोक्यावरती देव घेतलेला आहे आणि डोक्यावरती देव घेऊन प्रत्येकांच्या घरामध्ये फिरत आहे हे तुमचं खरं आहे, पण आम्हाला तुमच्या देवाची गरज नाही. मग मला तुम्हाला विचारायचा प्रश्न, बाबा आपल्याला देवाची गरज नाही का गरजेचं ज्ञान नाही? बोला. म्हणून तुम्ही पुढे पाहिजेत होते. देवाची गरज आहे पण गरजेचं ज्ञान नाही. मग लोकांनी जर गरज आहे देवाची तर लोकांनी त्यांना असं का म्हणावं? काय म्हटलं? देव न लगे, देव न लगे. जर आपल्याला देवाची गरज आहे तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायाला लोकांनी म्हणावं, तुमचा जो देव तुम्ही डोक्यावर आणलेला आहे आम्हाला तुमच्या देवाची गरज नाहीये. म्हणजे आपल्याला देवाची गरज आहे पण गरजेचं ज्ञान नाही. आणि जरी आपल्याला ज्ञान नसलं तर माझे जगद्गुरु तुकोबाराय संत महात्मे आपल्याला समजावून सांगत असतात. बघा तुम्ही. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे लोकांना देव घ्या म्हटलं तर लोक नाही म्हणतात, मग यांना आपण थोडं सोप्या भाषेत विचारू. मग माझे जगद्गुरु तुकोबाराय लोकांना म्हटले, बरं ठीक आहे, तुम्हाला देव नाही ना लागत, मग तुम्हाला सुखाची तर गरज आहे ना. तुमच्यासारखे लोक म्हटले, वा वा, हे काय तुमचं बोलणं आहे का? अहो सकाळी 6 वाजता आम्ही शेतात जातो तर रात्रीचे 7 वाजेपर्यंत शेतातून येतो. प्रत्येक मनुष्य जे आज शेतामध्ये जातो हळदीचे दिवस महाराज
हा प्रत्येक मनुष्य जातो तो कशा करता, सुखा करताच जात असतो. लोक म्हटले वा आम्हाला सुखाची गरज आहे. मग माझ्या तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे यांना देव घ्या म्हटलं तर लोक देव नाही म्हणतात, आणि सुख घ्या म्हटलं तर लोक म्हणतात सुखाची गरज आहे. म्हणजे यांना देवाची गरज आहे पण गरजेचं ज्ञान नाही. महाराज समाजामध्ये आहेत महाराज काही लोक, दोडके मामा समाजामध्ये मला एक सांगायचं तुम्हाला, तुम्हाला तुमचं बरं होईल असं कीर्तन करायचंय का बरं वाटेल असं कीर्तन करायचं? तुमचं बरं होईल असंच ना, का बरं वाटेल असं? समाजाला सध्या अशी परिस्थिती आहे. दिगंबर महाराज, संताचे चरित्र न आवडे सर्वथा, संताचे चरित्र न आवडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. संतांचे चरित्र आवडे सर्वथा, संतांचे चरित्र आवडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड. समाजाची अशी रीत चालू आहे महाराज, संताचे चरित्र न आवडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. संतांचं जे चरित्र असेल, जगद्गुरु तुकोबाराय असो, नामदेव महाराज असो, बहिणाबाई असो, जनाबाई असो, ज्ञानेश्वर महाराज असो, निळोबाराय असो, ज्या संत महात्म्याचं चरित्र आपण सांगायला सुरुवात केली ना महाराज, त्या लोकांना ते बरं वाटत नाही. आपल्याला टाइमपास गप्पा वाटतात, संसारातल्या गप्पा आवडतात. महाराज विनोदाची कथा गोड वाटे, विनोद केले म्हणजे आपल्याला चांगलं वाटतो, पण त्याच्यात तिळभरे हित नाही. विठाला विडाला विडाला मी काय म्हणत होतो तुमच्या लक्षात आलं? जगद्गुरु तुकोबाराय लोकांना प्रश्न विचारायचे, महाराज देव घ्या म्हटलं तर लोक नाही म्हटले, आणि सुख जेव्हा विचारायला लागले तेव्हा लोक म्हटले आम्हाला सुखाची गरज आहे. म्हणजे लोकांना देव आणि सुख हे शब्द जरी दोन असले तरी अर्थ मात्र त्याचा एकच आहे. लक्षात घ्या, काही काही असे शब्द आहेत महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बघा, मला तुम्ही सांगा दोडके मामा, दिवा आणि दिव्यातला प्रकाश हे एक शब्द आहेत का दोन आहेत? दिवा, मी प्रश्न काय विचारतो जरा अवघड आहे, दिवा आणि दिव्यातला प्रकाश हे एकच शब्द आहेत का दोन आहेत? मला तुम्ही सांगा, जिथे दिवा आहे तिथेच प्रकाश असेल ना. म्हणजे दिवा विझल्याच्या नंतर प्रकाश जातो ना, मी नाही बोलत. ज्ञानेश्वर महाराजांची सुंदर ओवी आहे बघा, म्हणून दीप पालवे मग सवेची तेज मालवे, रवी बिंबासवे प्रकाश उजाय. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे सूर्य माळवल्याच्या नंतर प्रकाश जातो ना, तसं दिवा विझल्याच्या नंतर प्रकाश राहील का? नाही महाराज. मला तुम्ही सांगा, दिवा आणि दिव्यातला प्रकाश हे शब्द जरी ऐकायला दोन असले पण त्याचा अर्थ मात्र एकच आहे. मला तुम्ही सांगा, प्रकाश गोळा करत करत जर आपण गेलो तर आपल्या हाती दिवाच लागावा, तशी सुखाची अपेक्षा आपण जर करत करत गेलो तर आपल्या हाती देवच लागावा. लक्षात घ्या, म्हणजे रत्न आणि रत्न प्रभा ही जशी एकच आहे. फुल आणि फुलातला सुगंध, जिथे फुल आहे तिथे सुगंध आहे, आणि जिथे सुगंध आहे तिथे फुल आहे. याच्या पुढचा दृष्टांत घ्या, अतिशय सुंदर आहे बघा. व्यवहारामध्ये आपण चहामध्ये काय टाकत असतो? आत्माराम दादा काय टाकतो? पत्ती नाही, इतर गोड पदार्थ टाकतो आपण. काय टाकतो? साखर. मला तुम्ही सांगा, ही साखर आहे, साखर आणि साखरेतली गोडी ही वेगळी आहे का एकच आहे? एकच आहे ना. मग एखादा डायबिटीस वाला तुमच्यासारखा जर गेला, म्हणजे तुमच्यासारखा, तुम्हाला डायबिटीस नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण ज्या मनुष्याला डायबिटीस आहे तो किराणा दुकानदाराकडे गेला आणि त्याला विनंती केली की एक काम करा, ह्याच्यातली साखरेतली गोडी गोडी काढून घ्या आणि साखर मला द्या. चालेल का बाबा? नाहीये मला. जिथे साखर आहे तिथेच गोडी आहे, आणि जिथे गोडी आहे तिथेच साखर आहे. साखरेच्या वेगळी आपण गोडी काढू शकत नाही. मी नाही बोलत महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे प्रमाण आहे तो, मी नाही बोलत. एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी
साखर आहे तिथेच गोडी आहे. हे पदार्थ आपल्याला वेगळं करता येत नाही. तिथे जसं देव आहे तिथे सुख आहे आणि जिथे सुख आहे तिथेच देव आहे. पण आपल्याला ते कळत, देव घ्या म्हटलं तर आपल्याला कळत नाही आणि सुख घ्या म्हटलं की आपल्याला कळतं नाही. जरी आपल्याला समजलं तर संत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. व्यवहारामध्ये बघा प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. व्यवहाराचा जर आपण विचार केला जोडके मामा तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे, भिन्न भिन्न आहे. कदाचित तुम्हाला जे आवडतं ते त्यांना आवडणार नाही, त्यांना जे आवडतं ते तुम्हाला आवडत नाही. पण प्रत्येकाची व्यवहारातली आवड वेगळी जरी असेल पण सर्वांची आवड एक मात्र सारखी आहे आणि त्या आवडीचं नाव आहे सुख. मला तुम्ही सांगा, सुख प्रत्येक मनुष्य आता बसलेल्या मंडळी आहे या प्रत्येकांना विचारा बरं, तुम्हाला सुख आवडतं का? तू नाही म्हणेल का? एखाद्याच्या डोक्यावर जर परिणाम झाला तोच म्हणेल महाराज मला सुख आवडत नाही. प्रत्येकांना सुखाची अपेक्षा आहे. म्हणजे मला एक सांगायचे, लक्षात घ्या, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे पण एक आवड मात्र सगळ्यांची सारखी आहे आणि त्या आवडीचं नाव आहे सुख. मला तुम्ही सांगा, सुख कोणाला आवडत नाही? व्यवहारातल्या आवडी बघा. आपल्या देवकरवाडी या गावामधले 10 लोक हिंगोलीला बसमध्ये बसून हिंगोलीला गेले. तिथे गेल्याच्या नंतर बस स्टँड वरून ते खाली उतरल्याच्या नंतर ते एकाच दुकानात जातात का मामा? नाहीये. एखाद्याच्या कपड्याच्या दुकानात जाईल, एखादा चप्पलच्या दुकानात जाईल, एखादा सोन्याच्या दुकानात जाईल, एखादा भाजी मंडीत जाईल, एखादा वेगळ्या क्वालिटीच्या दुकानात जाईल. ते काळ्या कपड्यात असते तिथे. ते मला अवांतर बोलायचं नाही, ही गादी बोलण्यासारखी नाहीये. पण ठीक आहे, तिथे त्यांनी बाजार केला आणि बाजार केल्याच्या नंतर ते त्याच गाडीत बसून आपल्या गावामध्ये आले. इथे आल्याच्या नंतर त्या 10 माणसाच्या जर आपण पिशव्या चेक केल्या तर त्या प्रत्येक पिशवीमध्ये सारखे पदार्थ निघतील का बाबा? नाहीये. म्हणजे सोबत गेले, हिंगोलीला सोबत गेले, सोबतच आले, पण इथे आल्याच्या नंतर पिशव्या जर आपण चेक केल्या तर प्रत्येक पिशवीमध्ये एक पदार्थ नाही. त्यांची आवड काय झाली? भिन्न भिन्न झाले. विठाला विठाला विठाला. जगत महाराज सत्वगुणापासून निर्माण झालेला आहे, तमोगुणापासून निर्माण झालेला आहे आणि रजोगुणापासून निर्माण झालेला आहे. प्रकाराचे दिन तुका मने केले जन, तुका मने केले जन, प्रकाराचे दिन तुका मने केले जन, तुका मने केले जन, तुका मने केले जन. प्रकाराचे तीन तुका मने केले जन. काय केलं महाराज? जगामध्ये सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणून प्रत्येकाची आवड जर आपण विचारली तर प्रत्येकाची आवड मात्र भिन्न भिन्न आहे. मी तुम्हाला आता दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येकांना धन आवडतं का? प्रत्येकांना लग्न करायला आवडतं का? प्रत्येकांना मुलं आवडतं का? आणि प्रत्येकांना पैसा आवडतो का? तुम्ही म्हणसाल महाराज हे असे पुरावे, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? चला, एकदा जगद्गुरु तुकोबाराय धर्म प्रचाराचं काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने धर्म प्रचाराचं काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अशी भावना झाली की अरे जगद्गुरु तुकोबाराय म्हणून धर्म प्रचाराचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आपण जर त्याच्या उपजीविकेसाठी, त्यांच्या मुला बाळाच्या जर उपजीविकेसाठी आपण जर भरपूर धन धान्य ऐवज जर पाठवलं तर चांगल्या पद्धतीने माझे जगद्गुरु तुकोबाराय धर्म प्रचाराचं काम करतील. बरोबर आहे. म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारांकडे सोन्याचा नजराणा पाठवला. मंडळी, कोणता नजराणा? सोन्याचा नजराणा पाठवला. पण माझ्या जगद्गुरु तुकोबाराने त्या सोन्याच्या नजराण्याचा स्वीकार केला का? नाही. सोने आणि माती आम्हा समान ही चित्ती, एवढंच नाहीये. माणिक पाषाण खडीचे, ओ माणिक पाषाण खडीचे, ओ माणिक पाषाण खडीचे, जैसे माणिक पाषाण खडीचे, सोने रुपया
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा पाठवला मंडळी, पण माझ्या तुकोबराने त्याचा स्वीकार केला का? नाहीये. बघा, रस्त्याने चालत असताना आपल्याला 10 रुपयाचा ठोकळा जर सापडला, बाबा 10 रुपयाचा ठोकळा जर आपल्याला पडलेला सापडला, तर तुम्ही घेणार का तसाच ठेवणार? खरं बोला, तुम्ही घेणार? मग माझ्या जगद्गुरु तुकोबरांकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा पाठवला, पण माझ्या तुकोबरांनी काय उत्तर द्यावं महाराज? सोने रुपया मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे तैसे, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. माझ्या तुकोबराने त्याचा स्वीकार केला का महाराज? म्हणजे मला एक सांगायचे, सर्वांनाच धन आवडतं का? माझ्या जगद्गुरु तुकोबराने त्याचा स्वीकार केला नाही. सर्वांनाच लग्न करायला आवडतं का? याच्यात काही उदाहरण आहेत महाराज. रामदास स्वामीचं लग्न चालू होतं, दोडके मामा, रामदास स्वामीचं लग्न चालू होतं. ब्राह्मण बुवा मंगलाष्टक गात होते. आता मंगलाष्टक गात असताना आता सावधान घटिका संपूर्ण आली भरू. मी काय लग्न लावायसाठी आलो नाही. रामदास स्वामीचं लग्न चालू होतं. रामदास स्वामीच्या लग्नामध्ये ब्राह्मण बुवा अतिशय चांगल्या पद्धतीने मंगलाष्टक गात होते मंडळी. पण मंगलाष्टक गात असताना सावधान हा शब्द सारखा येत होता. मग त्या रामदास स्वामीला असं वाटलं की ब्राह्मण बुवा सारखं सावधान सावधान हा शब्द ज्या अर्थी वापरतात, त्या अर्थी सावधान हा शब्द कुठे असतो मंडळी? धोक्याच्या ठिकाणी असतो. बरोबर आहे. जसं तुम्ही एखादा हायवे रोड असेल, 80 फुटीचा रोड असेल, आणि त्या हायवे रोड वरती अरुंद जर पूल असेल ना, तर तिथे लिहिलेलं असतं, पुढे अरुंद पूल आहे, वाहने सावकाश चालवा. म्हणजे सावधान हा शब्द कुठं असतो माऊली? जिथं धोक्याचं वळण आहे, जिथं धोक्याचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी सावधान हा शब्द असतो. मग माझ्या रामदास स्वामीला असं वाटलं की ज्या अर्थी हे ब्राह्मण बुवा सारखं सारखं सावधान हा शब्द वापरतात, त्या अर्थी आपल्याला पुढं लग्न केल्याच्या नंतर आपल्याला जीवनामध्ये धोका आहे, म्हणून आपण सावध झालं पाहिजे. महाराज, माझ्या रामदास स्वामींनी लग्न चालू असताना लग्न सोडून पळून जाणारे रामदास स्वामी. म्हणजे सर्वांनाच लग्न करायला आवडतं का? चला याच्या पुढचा दृष्टांत घ्या. माझ्या हनुमंतरायांना स्त्री राज्य प्राप्त होतं. दादा काय होतं? स्त्री राज्य प्राप्त होतं हनुमंतरायांना. पण हनुमंतरायांनी लग्न केलं का? नाहीये. याच्या पुढचं उदाहरण घ्या. सत्यवती स्वतः आपल्या मुलाला सांगते. कोणाला? सत्यवतीचा मुलगा कोण? नाही सांगते. भागवत चालू आहे ना आपल्या महाराजांचं. काय नाव आहे महाराजांचं? साईराम महाराज कुठे, यांचं काल कीर्तन झालं. हे बघा, सत्यवती स्वतः आपल्या मुलाला सांगते. तिच्या मुलाचं नाव काय? नाही सांगते. तिच्या मुलाचं नाव होतं भीष्माचार्य. बरोबर. स्वतः सत्यवती भीष्माचार्याला विनंती करते की अरे, तुझे सावत्र भाऊ विचित्र वीर्य आणि चित्रांगद यांच्या जे बायका आहेत दोन, आंबा आणि अंबालिका, आपत्कालीन त्यांना मृत्यू आला आणि मृत्यू आल्यामुळे त्यांचा वंशवृद्धीचा वेल खुंटल्या गेला. स्वतः सत्यवती सांगते तू लग्न कर. भीष्माचार्याला बोलते पण माझ्या भीष्माच्या आणि लग्न करून वंशवृद्धीचा वेल वाढव. पण महाराज भीष्माचार्याने लग्न केलं का? नाहीये. त्याच्या पुढचं उदाहरण घ्या महाराज. कोणाचं उदाहरण आहे पुढचं? कार्तिक स्वामीचं उदाहरण. स्वतः पार्वती माता भगवान आपलं कार्तिक स्वामीला म्हणते अरे तू लग्न कर. महाराज जास्ती आग्रह केल्यामुळे कार्तिक स्वामीने शापच देऊन टाकला, जी स्त्री माझ्यासोबत लग्न करेल ती 7 जन्म विधवा होईल. महाराज, आजही तुम्ही कार्तिक स्वामीच्या जर मंदिरामध्ये गेले तर स्त्री जातीला प्रवेश नाही. स्त्री महिला मंडळ वाईट वाटू देऊ नका, हे घडलेले उदाहरण आहेत म्हणून तुमच्या समोर मांडतोय. कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये स्त्री जातीला प्रवेश नाहीये. मला एक सांगायचे महाराज, सर्वांनाच धन आवडतं का? सर्वांनाच लग्न करायला आवडतं का? आणि सर्वांनाच मुलं आवडतं का? आता मुलाच्या बाबतीत बघा कोणाचा दृष्टांत आहे. अहिल्याबाई होळकर यांना मुलगा होता महाराज, पण एवढी संपत्तीची आपला मुलगा, ज्यांच्याकडे संपत्ती असते ती संपत्ती योग्य मार्गाने आपली संपत्ती आपला मुलगा टिकवणार नाही, या संपत्तीची विल्हेवाट लावेल म्हणून त्या अहिल्याबाई होळकरांनी महाराज अनेक ठिकाणी बारवा, विहिरी, शाळा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दान केले. आपल्या मुलाला ती संपत्ती ठेवली का? म्हणजे सर्वांनाच मुलं आवडतो का? सर्वांनाच पत्नी आवडते का? सर्वांनाच धन आवडतं का? सर्वांनाच पैसा आवडतो का? आता ह्या ज्या आवडी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या आवडी झाल्या व्यवहारातल्या.
प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत, पण एक आवड मात्र सर्वांची सारखी आहे महाराज, आणि त्याच आवडीचं नाव आहे सुख. कारण हे शास्त्र आहे. शास्त्र म्हटलं की ते बदलत नसतं दादा. दुःखात उद्भिजते जंतुर सुखम सर्वाय रुच्यते. सुखम सर्वाय रुच्यते. सुख हे सर्वांना आवडतं. दुःखात उद्विग्न होणं आणि सुखामध्ये रममान होणं हे आपल्याला आवडत असतं, आणि त्याला शास्त्र म्हणतात. शास्त्र हे बदलत नसतं महाराज. लक्षात घ्या, एखादा आरसा समोर आहे आणि आरशासमोर आपला चेहरा आपण जर बघितला आणि आपल्या चेहऱ्याला एखादा काळा डाग जर लागलेला असेल आणि आपण त्या आरशामध्ये बघितला, तर आपल्या चेहऱ्यावर जो काळा डाग लागलेला आहे तो दिसणार का नाही? म्हणजे ते शास्त्र आहे महाराज. शास्त्र हे बदलत नसतं. 2 अधिक 2 म्हटलं की त्याचं उत्तर किती येणार आकाश महाराज? 4च येणार. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचे, कुठल्याही देशात असो, कुठल्याही वेळेत विचारा आणि कुठल्याही काळात विचारा. काळात जरी विचारलं 2 अधिक 2 तर त्याचं उत्तर 4च असणार. कुठल्याही वेळेत जरी विचारलं, रात्री 2 वाजता तुम्हाला विचारलं 2 अधिक 2 म्हटलं तर त्याचं उत्तर 4च असणार. आणि कुठल्याही देशात विचारलं, म्हणजे ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जर तुम्ही गेले आणि तिथं जर विचारलं, मराठी भाषा तर त्यांना कळणार नाही, इंग्लिश भाषेत जर त्यांना विचारलं 2+2 त्याचा आन्सर काय येणार? काय येणार? 4 नाही, किती येणार? 4 येणार. इंग्लिश भाषेत जरी उत्तर सांगितलं पण त्याचं उत्तर काय राहणार आहे? 4 आहे महाराज. म्हणजे हे शास्त्र आहे. शास्त्र हे बदलत नसतं, मग ते किती असू द्या. बघा, शास्त्र किती वर्ष झाले महाराज गीता सांगून, किती वर्षे झाली गीता सांगून, कित्येक वर्षे झाली ज्ञानेश्वरी सांगून. अरे गीता हा असा ग्रंथ आहे महाराज. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना इति गुह्यतमं शास्त्रमिद मुक्तम मया नग यतद बुद्ध्वा बुद्धी मानसात कृत कृतेश्च भारत. तुला गुह्यातलं गुह्य तमम शास्त्र मी सांगतो. कित्येक वर्ष झाले महाराज गीता सांगून? 5000 वर्षे झाले गीता सांगून. पण आजही महाराज बाहेरच्या देशातले लोक ती गीता आपल्या डोक्यावर घेतात आणि नाचतात महाराज. अरे आपल्याच महाराष्ट्रात तयार झाली, बाहेरच्या देशात ती लोकांनी नेली, जशाल तशी छापली आणि आपण ती वाचल्याच्या नंतर म्हणतोय काय गीता आहे. अरे आपल्याच महाराष्ट्रात झाले ना. बघा, आपल्या भागामध्ये चणे पिकतो का नाही? हरभरा. हरभरा आपल्या भागात पिकत असतो, पण आपले लोक मुंबईच्या ठिकाणी आपला हरभरा तिकडे जातो आणि तिकडे गेल्याच्या नंतर ते लोक काय करत असतात, तो हरभरा असा पाण्यामध्ये उकळतात आणि उकळल्याच्या नंतर त्याला फोडणी देतात आणि फोडणी दिल्याच्या नंतर एका पाकिटामध्ये त्याला 5-5 रुपयाचे पाकिट बनवतात आणि रेल्वे स्टेशनवर त्याला विकण्याकरता हे करतात. आपले मंडळी तिकडे गेले की आपण ते 5 रुपयाचं हरभऱ्याचं पाकिट घेतो आणि खातो. आपल्याला वाटते किती सुंदर आहे. अरे पण ते महाराष्ट्रातूनच तिकडे गेले ना. म्हणजे गीता 5000 वर्ष झाले महाराज गीता हा ग्रंथ सांगून. ज्ञानेश्वरी सांगून कितीक वर्षे झाले महाराज. पण आणखी त्या ग्रंथाचा कधी वीट आलाय का? कधी ते ग्रंथ शिळे झाले का? नाही महाराज, कधी शिळे होणार नाही. व्यवहारातला दृष्टांत घ्या एखादा. कालच्या महाराजांना तुम्ही हार घातला, त्या हारामध्ये काय कशाचा वापर केलेला असतो ओळखी मामा? त्या हारामध्ये कशाचा उपयोग केलेला असतो आपण? फुलाचा. बरोबर आहे. त्या हारासाठी आपण फुलाचा उपयोग करत असतो. ज्या महाराजाला तुम्ही काल हार घातलेला आहे तो हार आज चालतो का? नाहीये. म्हणजे त्या हारामधले जे फुलं आहेत ते फुलं काय होतात? शिळे होतात, निर्मान्य होतात. ते फुलं आपल्याला शिळे झाल्याच्या नंतर गंगेमध्ये सोडून द्यावे लागतात. म्हणजे त्या फुलाचा काही उपयोग होतो का? नाही महाराज. एका दिवसात ते शिळे फुलं होतात. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचे जोडके मामा, जर तुम्ही तुमच्या पत्नीला, बघा अतिशय सुंदर बघा, तुम्ही तुमच्या पत्नीला म्हणजे आमच्या ताईला जर सोन्याचे फुलं केले, कशाचे फुलं केले? सोन्याचे जर सुंदर फुलं केले आणि ते 10 वर्ष तुमच्या शोकेश मध्ये कपाटामध्ये ठेवले आणि 10 वर्षांनी जर तुम्ही ते फुलं काढले तर ते शिळे होतील का? होणार का शिळे? अरे मी तर तुम्हाला असं सांगेल महाराज, ज्याने 10 ते 15 वर्षापूर्वी जे कुलकर्णी महाराज ज्याने सोनं घेऊन टाकलं असेल, चांदी घेऊन टाकला असेल ना बाबा, त्याची आता सध्या लॉटरी आहे. कशी लॉटरी आहे? कारण तेव्हा 40,000 50,000 भाव होता महाराज. 10 ते 15 वर्षात एवढा भाव झाला की ज्यांनी चांदी घेऊन टाकली असेल, ज्यांनी सोनं घेऊन टाकलं असेल ना, ते लोक सध्या आता करोडपतीच होतात. कशा करता बोलतोय मी? कारण सोन्याचे फुलं हे तुम्ही 20 वर्षांनी जरी काढले तरी त्याचा भाव वाढतो, कमी होत नाही. जसं त्या सोन्याचा भाव वाढत असतो, ते शिळे होत नाहीत, निर्मान्य होत नाहीत, तसं हे ग्रंथ आहेत महाराज. गीता ग्रंथ असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, श्रीमद भागवत असू द्या, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा असू द्या, नामदेव महाराजांचा गाथा असू द्या, कित्येक वर्ष झाले महाराज. अरे एक जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग जर बसवला तर आमचे महाराज लोक लाखो पैसे कमवतात एका अभंगावरती.
किती ताकद असेल माझ्या तुकोबरांच्या अभंगावरती. विठाला विठाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ग्रंथ, गीता ग्रंथ असू द्या, कुठलाही ग्रंथ असू द्या, कित्येक वर्ष झाले महाराज सांगितले, पण ते शिळे होत नाहीत. ते सोन्यात जसं 24 कॅरेट सोनं असतं ना, त्या सोन्याच्या पद्धतीप्रमाणे यांचा भाव असतो महाराज. मग माझे जगद्गुरु तुकोबरांकडे काही लोक गेले, तुकोबरांना विनंती करत होते, महाराज हा ठीक आहे, तुम्ही तो भगवान परमात्मा आपलासा करण्यासाठी आम्हाला उपदेश करता इथपर्यंत ठीक आहे, पण काही लोक फार विचित्र असतात महाराज समाजात. एक मनुष्य गेला जगद्गुरु तुकोबराईकडे आणि म्हटला, मला नातू पाहिजे पण मुलगा नको. आता हे काय बोलणं आहे का महाराज? नातू पाहिजे पण मुलगा नको. एक तुमच्यासारखा मनुष्य होता, तो म्हटला, हे बघा, गाय विकत आणायला मी, त्या गाईला चारा पाणी घालायला मी, आणि घेण्यात येण्याचं हे वासरू काय करतं, अख्खं दूध पितं. म्हटला एक काम करू, म्हटलं आता हे वासरू न सोडता आज म्हणला दूध काढायचं. महाराज त्यांनी काय केला, प्रयोग करायला बघायला गेला. त्यांनी अशी हातामध्ये बादली घेतली आणि बादली घेऊन त्या गाई जवळ गेला. आता गाईच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या गाईला असं वाटलं, अरे आज वासरू न सोडता हे दूध काढण्यासाठी आलेलं आहे, म्हणून तिनं असं तिरपट नजरानं त्याच्याकडे बघितलं. महाराज त्या गाईने दूध नाही दिलं, पण काय दिलं असेल, लातच असा जोरात फटका मारला महाराज. असं धाडकन लात मारल्याच्या नंतर ती बादली जी हातात घेतली होती, ती बादली एक साईडला पडली. त्याला ती दात बसवले होते, ती बचळे तिकडे पडली. तो असा धामाधोपील झाला, ते रक्तबंबा डोक्याला लागलेलं होतं. तुमच्यासारखा मनुष्य एक रस्त्याने जात होता आणि रस्त्याने जात असताना त्याला विचारलं, अरे काय केलंय? म्हटलं प्रयोग केला. प्रयोग म्हणे कसला प्रयोग? म्हणे वासरू न सोडता गाय दूध देते का? पण म्हटलं अरे तुझं डोकं फुटलं ना. तो म्हटलं डोकं फुटलं तर फुटू, पण संशय मिटो. माझ्या मनात होतं, वासरू न सोडता गाय दूध देते का, हे कशावरून सिद्ध झालं? डोकं फुटल्यावरून सिद्ध झालं. म्हणजे असं होऊ शकत नाही महाराज. काय म्हटला तो? मुलगा, नातू पाहिजे पण मुलगा नको, हे मला दूध पाहिजे पण वासरू सोडायची गरज नाही. याच्याही पुढचा एक अतिशय सुंदर दृष्टांत आहे. एक माता भगिनी म्हणते, मला मुलगा तर पाहिजेत, पण प्रसूती कालाच्या वेदना न होता, त्याची शी न धुता, शू न करता, हे नको मला, आणि मुलगा तर पाहिजेत. महाराज अशी कुठं काही आहे का एखादी व्यवस्था? आहे व्यवस्था. दत्तक पुत्राची आई, बरोबर आहे, दत्तक पुत्राची आई ती आहे. पण महाराज आई प्रत्यक्षात असणं वेगळं आणि आई समजणं वेगळं, याच्यात फार जमीन आसमानचा फरक आहे. मी सांगेल तुम्हाला, भजन करा. विठाला विठाला असे प्रश्न केल्याच्या नंतर महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या लक्षात आलं की अरे या लोकांना सुखाची अपेक्षा आहे. देव घ्या जर म्हटलं तर या लोकांना कळत नाही, आणि सुख घ्या म्हटलं की यांच्या लक्षात येते. मग माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या लोकांना काय म्हटले, जर तुम्हाला सुखाची अपेक्षा जर असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करावा लागेल, आणि जर तुम्हाला सुखाची अपेक्षा नसेल तर तो भगवान परमात्मा आपलासा केला तरी नाही चालेल. मला तुम्हाला एकच सांगायचंय. काय सांगायचंय? की बाबांनो, जर तुला मुलगा पाहिजेत असेल तर प्रसूती कालाच्या वेदना सहन कराव्या लागतील. जर तुला दूध पाहिजे असेल तर तुला वासरू मानावंच लागेल, आणि जर तुला नातू पाहिजेत असेल तर मुलगा मानावंच लागेल. तसं तुला जर सुख पाहिजे असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करावाच लागेल. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात
माझे तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, देवीन जीवा सुख हे अति माईके दुखाची जनिती, हे अति माईके दुखाची जनिती. अभंगाच्या प्रथम चरणात माझे तुकोबराय म्हणतात, अरे बाबा तुम्हाला सुखाची जर अपेक्षा असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा केल्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणार नाहीये. मग महाराज भगवान परमात्मा आपलासा करायचं म्हणजे काय करायचे? जसं व्यवहारामध्ये बघा, जर आपल्याला एखाद्याचं लग्न बनवायचं असेल बाबा, तर आपण काय करत असतो, तिकडचे पाहुणे इकडचे पाहुणे एकत्रित आणतो आणि त्याची जुळवणी करत असतो, म्हणजे तेव्हा ते लग्न जुळत असतं. तसं भगवान परमात्मा आपलासा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, आणि तो भगवान परमात्मा कशाने आपलासा होईल? महाराज सोन्याने आपलासा भगवान परमात्मा होत नाही मंडळी. त्या सत्यभामेकडं एक मणी होता, त्या मण्याचं नाव आठवतं? शेमंतक मणी. वा. त्या सत्यभामेकडे काय होता? सत्राजिताने तिच्या बापाने भगवान श्रीकृष्णाची सत्यभामा तिसरी राणी होती, पण दिसायला फार सुंदर होती आणि दिसायला सुंदर स्वरूपवान होती. तिला गर्व होता पहिला, आणि त्याच्यात तिच्या वडिलांनी तिला काय दिला होता? शेमंतक नावाचा मणी दिला होता. जास्तीच गर्व अहंकार होता महाराज तिला, बरोबर आहे. मग भगवान परमात्मा हा सोन्याने मोजल्या जातो का मंडळी? नाही महाराज. अरे भगवान परमात्मा जो मोजल्या जातो ना महाराज, तो भावनेने मोजल्या जातो, भावाने मोजल्या जातो, तो सोन्याने मोजल्या जात नाही. पण त्या सत्यभामेने काय केलं? भगवान परमात्म्याला त्या काय पारड्यात ठेवलं आणि ती सोन्याच्या बरोबर त्या भगवान परमात्म्याला मोजण्याचा प्रयत्न करत होती. कोण? सत्यभामा. माझे भगवान परमात्मा एका पारड्यात आहेत आणि हिनं हिचा शेमंतक नावाचा मणी त्या पारड्यात ठेवलेला आहे. पण माझ्या भगवान परमात्म्याने त्या शेमंतक नावाच्या मण्याबरोबर मोजून घेतलं का? नाही महाराज. अरे काही लोक पळतच गेले, तिथलचे ऋषी लोक, आणि त्या रुक्मिणी मातेला विनंती केली. काय विनंती केली महाराज? रुक्मिणी तुम्ही संतगजा बसल्या उठाची दिगंबर बुवा आणि काशीराम बुवा. महाराज शंकर बुवा आता कधी कधी लाज वाटते सांगायला. महाराज महाराष्ट्रामध्ये काशीराम बुवा सारखं परत व्यक्तिमत्व होणे नाही. आता कुठलाही मनुष्य मेला की गेले दिगंबर ईश्वर विभूती, अरे ही प्रमाण कोणाला? जो मनुष्य मेला त्याला लगेच प्रमाणे, अरे जो मनुष्य मेला त्याला लगेच प्रमाणे. अरे त्या मनुष्याचा काहीतरी अधिकार असला पाहिजे महाराज. अधिकार नसतो आणि गेले दिगंबर. अरे कोणाचा अधिकार? काशीराम. अरे काशीराम बुवा सारखी व्यक्ती परत होणे नाही महाराज. मी अंतकरणातून बोलतो महाराज, लक्षात घ्या. हा त्यांचा अभंग निघला
योगायोग आला म्हणून आठवण आली काशीराम बुवाची. व्यक्ती नव्हते, खरं वेगळे होते महाराज. कोट्यान लोकांकडे पैसा असेल, अब्जावधी लोकांकडे पैसा असेल, पण कितीही लोकांकडे पैसा याला फार किंमत नाही महाराज. लक्षात घ्या. आयुष्यभर घरादाराचा त्याग केला काशीराम बुवांनी आणि आयुष्यभर दिगंबर बुवा सोबत दोघांनी एकत्र कॅशिटी काढल्या. अरे जे काशीराम बुवा आमचे वडील सांगायचे, गुरं वळायचे, साधे गुरं. आणि रमेश बुवांच्या भजनामध्ये भजन श्रवण करता करता तो मनुष्य, अरे त्या माणसाने कधी हातावर अभंग लिहून घेतला नाही महाराज. आम्हाला आताही अवघड जर अभंग असेल ना, तर हातावर अभंग लिहून घेतल्याशिवाय पर्याय नाही महाराज. पण अशी व्यक्ती होऊन गेली दादा, त्यांना शोभत ते प्रमाण. कोणाला? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगाची, राहिल्या कीर्ती जगाची. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आणि आता ऐशी कोणी होणे नाही. काशीराम बुवा सारखा आता कोणी होणे नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो, करोडो लोकांकडे पैसा आहे, पण किती लोकांनी जर पैसा दिला आणि त्या लोकांना विनंती केली, नामदेव महाराजांच्या पायरीला एक आमची पायरी लावा, लावल का बाबा? नाहीये. काशीराम बुवांनी आयुष्यभर घरादाराचा त्याग केला महाराज. नामदेव महाराजांचं मंदिर झालं पाहिजे हे माझ्या काशीराम बुवाचं स्वप्न होतं. अरे आळंदीमध्ये जर आम्ही गेलो, लक्षात घ्या बरं, आळंदीमध्ये आम्ही ज्या गुरुजनांकडे शिकलो, विठ्ठल बाबा घुले असतील, मारुती बाबा कुरेकर असतील. मारुती बाबा कुरेकर जसं मंदिरामध्ये यावेत, मारुती बाबा कुरेकर, शंकर बाबा जसे मंदिरात आले ना, तसे आमच्यासारखे विद्यार्थी पटापट दर्शन घ्यायचे. तसे काशीराम एक सामान्य व्यक्ती होते. मला काय बोलायचे, सामान्य व्यक्ती, पण ते जर मंदिरामध्ये जर सहज जरी आले ना, तर आमच्यासारखे विद्यार्थी, लाखो विद्यार्थी त्यांचं कुरेकर बाबासारखं दर्शन घ्यायचे महाराज. एवढा अधिकार त्या व्यक्तीने कमावलाय, त्याच्यापेक्षा पैसा सोबत नाही येत महाराज. लक्षात घ्या. जे काय येत असेल ना, ते नामचिंतन केलेलं जे आहे ना, काशीरामबाने आयुष्यभर नामचिंतन केलं हो, आणि तेच सोबत आलं. परिणाम काय झाला बघा ना. अरे माझे नामदेव राय, जर तुम्ही पंढरपूरला सेवा करण्याचं महत्व सांगतो बरं का, पंढरपूरला जर तुम्ही गेले असाल तर नामदेवरायांनी घरादाराचा त्याग करावा, रात्रंदिवस भगवंताची सेवा करावी. आणि एक दिवस भगवंताने नामदेवरायांना विचारलं, नामदेवा अरे तू घरादाराचा त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, शेवटची तुझी काय इच्छा असेल ते माग. माझ्या नामदेवरायांनी काय मागायला पाहिजे होतो? माझ्या नामदेवरायांनी सांगितलं, देवा तुमच्या चरण कमलाजवळ फक्त मला जागा द्या. आजही तुम्ही जर पंढरपूरला गेले तर पहिलं दर्शन महाराज नामदेवरायांचं होतं. किती भाग्यवान असतील नामदेवराय. नामदेवराय जातीने शिंपी होते, चोखोबाराय जातीने महार होते, पण जातीचा त्या ठिकाणी भेद केलेला नाही महाराज. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौडी पीठी भावे चोखा मेळा, काळी वाजवावी बुढी उभारावी, टाळी वाजवावी बुढी उभारावी. बघा, नट असू द्या, लहान असू द्या, थोर असू द्या, त्या ठिकाणी जातीचा भेद केलेला नाही महाराज. लक्षात घ्या. आयुष्यभर भगवंताची सेवा केली, परिणाम नामदेवरायांना तिथे जागा दिली. माझ्या काशीराम बुवांनी आयुष्यभर घरादाराचा त्याग केला आणि आयुष्यभर सेवा केली महाराज. त्याचा परिणाम बघा. पहिलं दर्शन माझं नामदेवरायाच्या अगोदर दर्शन कोणाचं? काशीराम बुवाचं. म्हणून पैसा सोबत येतो मंडळी का नामचिंतन सोबत येतो? मग काय केलं पाहिजे आपण? नामस्मरणाला अत्यंत महत्व आहे महाराज. माझ्या काशीराम बुवाचा अभंग काढला, सहज आठवण आली म्हणून हृदय भरून येतो बरं. काशीराम बुवाचं वर्णन करत असताना अक्षरशः खरंच हृदय भरून येतं. त्यांच्या चाली, त्यांचे अभंग, काय अभंग होते महाराज. बघा, त्या सत्यभामेला गर्व झाला होता, भगवंताला मी काय करेल, या सेमंतक नावाचा तर मनी एका पारड्यात ठेवलेला आहे आणि भगवंताला एका पारड्यात ठेवलेला आहे. आणि तिला असं वाटलं की आता मी भगवंताला माझ्या बरोबर करून घेईल, पण नाही झालं महाराज ते शक्य. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या रुक्मिणी मातेला काय विनंती करू लागली. रुक्मिणी मातेनं सोनं हातामध्ये घेतलं का मोठोडते मामा? काय घेतलं हातामध्ये? तुळशीचं पान घेतलं. झडकरी उठली मग रुक्मिणी तुळसी पत्र
हाती घेऊन तुळशी पार, हाती घेऊन उठा की चला. मग त्या रुक्मिणी मातेने हातामध्ये तुळशीचं पान घेतलं आणि त्या सत्यभामी त्या ठिकाणी जे राण्या होत्या ना त्यांना सांगितलं, हा तुमचा जो शेमंतक नावाचा मणी आहे हा काढून टाका. आणि मग माझ्या सत्यभामीने महाराज त्या पारड्यामध्ये ठेवलं. काय ठेवलं मामा? तुळशीचं पान ठेवलं महाराज. तुळसी शेमंतक नावाचा मणी काढायला सांगितला. आणि फक्त काय केलं महाराज, त्या रुक्मिणी मातेने त्या तराजामध्ये त्या पारड्यामध्ये फक्त तुळशीचं पान ठेवलं महाराज. मग मला तुम्ही सांगा, तुळशीचं पान एवढं माझ्या भगवान परमात्म्याने त्या सोन्याबरोबर मोजून घेतलं का? नाहीये. आणि तुळशीच्या पानाबरोबर मोजून घेतलं. कारण तुळशीच्या मनुष्य मेल्याच्या नंतर सोनं टाकतात तोंडात का तुळशीचं पान? तुळशी पवित्र आहे महाराज. जयाची द्वारी तुळशी वृंदावन. एवढंच नाही मी बोलत, बघा किती सुंदर प्रमाण दिलं बघा. तुळशी पत्रे पारडे ठेवीता माधव झाला. माधव म्हणजे हे कोणाचं नावाचं हा माधव नाहीये, भगवान परमात्म्याला माधव म्हटलेले महाराज. बरोबरीचा माझ्या भगवान परमात्म्याने त्या तुळशीच्या पानाबरोबर मोजून घेतलं. लगेच पारड तुळशीचं पान टाकल्याबरोबर ते पारड वरती आलं आणि माझ्या भगवान परमात्म्याने त्या तुळशीच्या पानाबरोबर मोजून घेतलं. त्याचं कारण एक आहे महाराज, भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा, म्हणावे पतित वेळोवेळा, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. तुळशी पवित्र आहे महाराज. जाऊ द्या, मला हे सांगायचं नाही. मी आता बाबा तुमची जाऊ दे, थोडंसं आपण थोडा साईडला राहायला चालेल. काशीराम होते आठवण आली म्हणून मी थोडं बोलतोच तिकडं. महाराज एक मला वाटते 1-1.5 महिन्यापूर्वी तुमची मुलाखत घेण्यात आली होती. मी ती मुलाखत आता 15 दिवसापूर्वी ऐकली. दिगंबर महाराजांना कोणीतरी मुलाखत मध्ये विचारलं की तुम्ही ज्यांच्यासोबत काशीरामच्या सानिध्यात राहून 30 वर्ष तुम्ही कॅसेटच्या माध्यमातून अतिशय जवळचा प्रसंग तुमचा होता, त्यांच्याबद्दल एखादी काही थोडस तुम्हाला काही अनुभव? बाबांच्या डोळ्यात पाणी आलं महाराज बोलताना. काशीराम मित्र त्याला म्हणतात, जरी मित्र एखादा आपला निघून गेला असेल पण 30 वर्षाची 35 वर्षाची ती संगत होती. बाबाने त्याच्यातला थोडासा अनुभव सांगितला आणि तो मला, मी सुद्धा अक्षरशः आनंदित असताना मला पण रडू आलं. मी खरं वारकरी शिक्षण संस्थेत सुटलेला विद्यार्थी आहे शंकर बुवा, आणि 10च्या आत नंबर आलेला दिगंबर महाराज. पण वस्तुस्थिती अशी झाली की मी ती संस्था टाकून तिकडेच गुरफटलो. इकडे मला वेळच भेटला नाही आपल्या भागात फिरायला. 10च्या आत नंबर आलेला विद्यार्थी आहे मी. माऊली कदम सोबत सुटलेला विद्यार्थी. माऊली कदमनी परीक्षा दिली नव्हती, ते म्हणले मला अभ्यास करून कीर्तनकार व्हायचे आणि आम्ही मागत राहिलो. त्याने परीक्षा दिली नव्हती. निकम बाबा होते तेव्हा, माझा 7वा नंबर आलेला आहे. परीक्षेला अभंग सुद्धा कोणते होते लगेच सांगतो. आनंदाच्या कोटी देह नव्हे मी हे सरे, रवी दीप हिरा दाविती देखणे, देव तिळे आला आणि साठविला हरे. याच्यापैकी देह नव्हे मी हे सरे हा अभंग मला परीक्षे करता आला होता, पण त्याचा विस्तार समाजामध्ये मला चांगल्या पद्धतीने करता नाही आला. त्याचं कारण एक सांगतो मंडळी, की संस्थेत गुरफटून पडलो आणि तिकडच वळालो. पण माऊलीची कृपा शंकर बुवाला, दिगंबर बुवाला माहीत असेल किंवा यांना माहीत असेल महाराज, आता 1-2 वर्षापूर्वी माझा अपघात झाला सासरे बुवांसोबत. माझे सासरे आज घरी, उजव्या साईडचा पाय त्यांचा कापलेला आहे, घरी बसून आहे. जागेवर सगळ्या क्रिया दिगंबर महाराजांच्या. 2 वर्षापूर्वी माझे मित्र घोडके माऊली यांचे 4 लाख रुपये टाकण्यासाठी मी पान कनेरगाव वरून हिंगोलीला जात होतो सासरे आणि मी. आता तुम्हाला सांगू का,
पान करेन कनेर गाव ओठाला जात होतो. काशीराम भाऊचा मी अभंग तिथं गायला होता. मला काही एवढं लई गाता येत नाही, आता पण पहिला गात नव्हतो, पण सहज एक अभंग गायला. देव झाली दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, देव झाली डॉक्टर बाबांच्या पाठावर गेलो होतो. पाठ संपल्याच्या नंतर ते अभंग म्हणायला लावायचे आणि हा काशीराम भाऊचा अभंग कसा तरी तोडका मोडका बोलला. तर महाराज आमच्या डॉक्टर महाराजांनी माझी हे केली. मला म्हणले, अरे अभंग तुला कुठं सापडला एवढा गोड अभंग गायला? म्हणून महाराज एक काशीराम भाऊचं वैभव होतं, दिगंबर भाऊचं वैभव होतं. काय ते अभंग गायलेला पियाजी, मी काय सांगत होतो यांची आठवण सांगत होतो महाराज. पियाजी मेरे नैना आग रही होती, यांच्या मुखातून जात असताना हे अभंग म्हणजे वेगळीच काहीतरी. महाराष्ट्रात अनेक गायक आहेत हो, महाराष्ट्रात अनेक गायक मी ऐकलेत, पण त्यांच्यातला दर्दपणा, त्यांच्यातली काही त्या अभंगामध्ये रस होता ना, तसा रस पाहायला आपल्याला मिळणार नाही महाराज. वारी तरी चाली, गोड चाली. आता अतिशय आनंद वाटतो. मी त्यांची भावना सांगत होतो तुम्हाला आणि थोडंसं साहित्य गेलो, माफ करा. त्यांची भावना अशी होती की काशीराम भाऊ सोबत त्यांनी थोडासा एक भाव प्रतिपादन केला. तो भाव तुमच्या समोर मला मांडायचा होता. बाबांनी एक भाव सांगितला. आंबेजोगाईकडे कुठंतरी आम्ही भजनाला गेलो म्हणे. त्या गाडीला 2000 रुपये किती ठरवले होते? 2000 रुपये ठरवले होते म्हणे. बरोबर आहे, 2000 रुपये ठरले. त्या लोकांनी आम्हाला भजन झाल्याच्या नंतर 1200 रुपये दिले म्हणे. आता 1200 रुपये दिल्याच्या नंतर बाबा म्हटले काशीराम भाऊला, तुम्ही आहे ना थोडस लोकांना जर आपण नाही बोललो तर मग आता बघा आपल्याला गाडीला 2000 रुपये ठरले, या लोकांनी आपल्याला 1200 रुपये दिले, तुम्ही थोडस बोललं तर तुम्ही बोलू देत नाही लोकांना, असं का करता? काशीराम भाऊच्या वाणीतले शब्द अत्यंत महत्वाचे, हे मला तुमच्या समोर सांगायचे. बाबांचे शब्द बाबाला ते म्हटले, अहो आपल्याला नाही एखाद्या ठिकाणी जर आवडलं तर तिथे जायचं नाही, पण त्या लोकांचं अंतःकरण दुखवून कधी जायचं नाही. ते म्हटले समाधानी राहायचे, कुठेही माऊली आपल्याला देईल. आणि मग बाबांनी सांगितलं, पुढे आम्ही परभणीपर्यंत आलो की आम्हाला अच्युत महाराज दस्तापूरकरांचा फोन आला की तुम्ही गाडी हिंगोलीला घेऊन जाऊ नका, लगेच गाडी रिटर्न आणा. या ठिकाणी चैतन्य महाराज देगलूरकरांचं कीर्तन का काहीतरी होतं आणि त्या ठिकाणी त्यांना 5000 रुपये पाकिट दिलं. आणि मग काशीराम बुवा बाबांना म्हटले, झालं का तुमचं समाधान? हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहेत महाराज. साधू पुरुष होते, हे त्यांचं खोटं होणार नाही. बघा तिकडे काही त्या लोकांना जर दुखवलं असतं, इकडचे भेटले असते का? कुठेही देव देत असतो महाराज, फक्त अंतःकरण स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि हे हात पसरीजीने ढीग त्यांचे, हे फक्त यांच्यासाठी शोभतं, आमच्यासारख्याला शोभत नाही. लक्षात घ्या. त्यांनी कधी माझ्या गावात ते कितीतरी वेळेस आलेत, आम्ही लहान होतो, आम्हाला काहीच कळत नव्हतं. 50 ते 100 रुपयावर दिगंबर बुवा काशीराम बुवांनी सेवा केलेली आहे महाराज. आतापर्यंत त्यांनी कोणाकडे पैसा मागितला नाही. हे आपल्या भागाचं वैभव. जोरदार टाळ्या वाजवा महाराज. खऱ्या अर्थाने आता जर आपल्या भागात जर वैभव असेल तर फक्त दिगंबर बुवा. काकड्याचं स्वरूप जर म्हटलं तर ती मला दिगंबर बुवा दिसतात. अनेक महाराष्ट्रात लोकांनी काकडे गायलेले आहेत. सुरेश वाडकर असतील, अनुराधा पौडवाल असतील, दुसरे ते एक अतिशय काकडे काय नाही कडकडे, त्यांनी सुद्धा काकडा गायलेला आहे महाराज. पण दिगंबर बुवाच्या कॅसेट मधून जो आवाज निघलेला आहे, त्यांनी जी कॅसेट गायलेली आहे महाराज, तसा आवाज महाराष्ट्रामध्ये मला ऐकायला भेटला नाही महाराज. असू द्या, की थोडस अभंग सोडून थोडस काशीराम बुवाची मला आठवण आली आणि म्हणून त्यांच्याबद्दल थोडा साहित्य गेलो, कारण ते महात्मे होते महाराज. थोडासा अभंग साहित्य गेलं तरी चालेल, पण अशा महात्म्यांचं ज्याने जीवनभर आयुष्यभर परमार्थ केला आणि शेवटच्या क्षणाला मरण येत असताना भागवत घरामध्ये ठेवलं आणि भागवत ऐकत ऐकत असताना माझ्या काशीराम बुवांनी देह ठेवला महाराज. लक्षात घ्या. म्हणून ती महान व्यक्ती होती, म्हणून त्यांचा अभंग मला थोडासा आठवण आली म्हणून तुमच्या समोर सांगितला. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्या व्यतिरिक्त जर म्हणसाल तर सगळं दुःखच आहे. अभंगाचं दुसरं चरण. येरती माई के दुखाची नाती, येरती माई के दुखाची नाती, येरती माई के दुखाची नाती, येरती माई के दुखाची नाती. आई आजी आजी आवतार, आई आजी आजी आवतार, आई आजी आजी
रती माई दुखाची जर आपण तो भगवान परमात्मा जर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त जर संसारामध्ये जर आपण विचार केला तर एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. संसारामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो दादा तेव्हा आपल्याला सुख असतं का दुःख असतं? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मल मूत्र दाना तुझ क्षण क्षण ध्यातसे माझे सोहित नेनती कोणी माझे सोहित नेनती कोणी. आईच्या गर्भात जेव्हा आपण असतो ना महाराज तेव्हा आपल्याला दुःखच असतं. मी नाही बोलत. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उघडोनी न मासवरी जन्मोजन्मनी मरते. याच्यासाठी किती गोव्या खर्च केल्यात माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी. मग तया पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उती उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. जैसा वेशा भोगी कवडावेचे मग दारही जपू नये तियेचे तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. आणि मग ही ओवी अत्यंत महत्वाची. मातेची या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नव मासवरी जन्मोजन्मनी मरते. मी नाही बोलत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. हो हो वेळ झालेला आहे टाइमपास घेणार नाही महाराज. म्हणजे जर भगवान परमात्मा एक जर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संसार हा दुःख मुळ आहे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाही आपल्याला दुःखच असतं आणि मरताना सुद्धा आपल्याला काय असतं बाबा दुःखच असतं. मग माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे जर आपण तो अविनाशी असणारा भगवान परमात्मा की तो अजरामर आहे त्याच्या जर सानिध्यात गेलो आणि त्यांचं जर चिंतन अंतःकरणातून जर केलं तर तोही आपल्याला त्यांच्यासारखं बनवतो. अभंगाचं तिसरं चरण. अविनाशकारी आपण आयसे अविनाशकारी आपण आयसे अविनाशकारी आपण आयसे अविनाशकारी आपण आयसे गावी मना पिसे गोविंदाचे गावी मना पिसे गोविंदाचे रती माई ये रती माई गोविंदाची. आपण भगवान परमात्म्याचं वेड पिस म्हणजे भगवंताचं वेड जर लावून घेतलं तर तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने बनवतो. आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना जर आपल्याला असं वाटत असेल की आपण मेल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांनी आपलं नाव अजरामर या जगामध्ये टिकून राहावं उत्तम अशा प्रकारची कीर्ती आपली टिकून राहावी याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात.